नमस्कार मंडळी, मी आदित्य दुनियामध्ये तुमचं स्वागत करत आहे। जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही नांदेडमधील प्रसिद्ध गणपती मंडळ पाहिले, तसंच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सध्या आपण आलेलो आहोत पुरुषार्थी नगर इथे नवा मोंढा, जिथे की आहे श्री हरी ओम गणेश मंडळ। इथे 4 प्रकारचे देखावे तुमच्यासाठी केलेले आहेत। चला तर मग तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते। तर आता आपण आलेलो आहोत आतमध्ये आणि पहिला देखावा आहे जे आहे श्रीकृष्णाचा बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच नंतर मेन मूर्ती आहे आपले बापांची जी आहे महादेवावर, ही आहे दुसरा। त्यानंतर इकडे आहे श्री कार्तिकेय गणेश, पार्वती माता आणि आपले महादेव बसलेले आहेत। इथे हा आहे तिसरा देखावा। त्यानंतर चौथा देखावा आहे इकडे। सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा आणि हे चौथा आणि शेवटचं जे आहे ते आहे त्रिदेव। आणि हे जे बनवलेले आहेत ते आहेत आपले हे काका। काका तुमचं नाव काय? नौशाद खां पठाण। तुमचं नाव काय? यशवंत आठवले। हे जे सगळे 4 देखावे आहेत ते या तुम्ही दोघांनी मिळून बनवलेले आहेत। हे अजून काय सांगाल? ब्रह्मा विष्णु महेश, ये सती अनुसया का सेट है। जैसा कि सती अनुसया को मिलने के लिए तीनों आते और वो उसको बच्चा बना देती और फिर बोलती बैठो भोजन बनाती, तो फिर वो बोलते हम आखिरी में पका हुआ भोजन नहीं खाते, तो फिर वो सूर्य देव से प्रार्थना करती माँ सती अनुसया। फिर वो बोलते हम तेरा भोजन तो करेंगे पर तुमको अस्त अवस्था में देखना चाहते बोलते, यानी कि बिना कपड़े में। तो फिर वो ऋषि मुनि करने जाती, तो ऋषि मुनि अपने कुंडल में से पानी निकाल के उसको सती अनुसया को देते। सती अनुसया को पानी देने के बाद में सती अनुसया घर को आती और वो पानी उस पर छिड़क देती उनपे, वो 6 माह के बच्चे बन जाते। हाँ, और फिर उनको दूध पिला के अपने कुटिया में सुला देती। फिर माँ पार्वती, लक्ष्मी और सरस्वती नारद मुनि को लेके माँ सती अनुसया के पास आते हैं और बोलते हैं हमारे 3 पति यहाँ आए हैं। वो बोलती नहीं नहीं, यहाँ कोई नहीं आया बोलती। हाँ, अवश्य काशी के 3 ब्राह्मण यहाँ पंडित आए हैं बोलती, और ये मैंने बच्चा बना के इनको अपने कुटिया में सुलाया बोलती, और ये आपके पति है तो आप इन्हें पहचानो और लेके जाओ। तो वो तीनों भी अपने अपने पति को नहीं पहचानते, माँ सरस्वती, लक्ष्मी और माँ पार्वती। तो फिर अपने कुंडल में से पानी निकाल के सती अनुसया क्या करती, तीनों पे छिड़क देती। फिर वही बड़े रूप बना देती ब्रह्मा विष्णु महेश के। फिर अपने अपने लोग चले जाते। महेश का रूप है। हाँ हाँ, राइट राइट। तर मंडळी, इथे आपल्या श्री हरिओम गणेश मंडळाचे सचिव आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत बोलूया। तर आपलं नाव काय आहे? धीरज भानुशाली। अच्छा, हे कधीपासून आहे आपलं गणेश मंडळ? हे आम्ही 18 वर्षापासून बसवलं। हे आमचं 18वा वर्ष चालू आहे गणपती बाप्पाचं। अच्छा, आणि आमच्या बाप्पा गणपती मंडळाचं नाव आहे हरिओम गणेश मंडळ। हे तुम्हाला देखावाची आयडिया कशी आली यावेळेस? कसं आहे, आजकाल आपण लहान मुले आपले एवढे मोबाईल मध्ये रमून चाललेत, हा. त्याला आपले हिंदूचे कल्चर काहीच माहित नाहीये। माहित नाही झालं. तर त्या वस्तूमुळे आमच्या दिमागात एक वस्तू आली की आपण आपल्या लहान लेकरासाठी ही वस्तू आपण काहीतरी करावं आणि त्यांना दाखवावं की गणेशजीचे वडील कोण होते, त्यांचे भाऊ कोण आहेत, त्यांचे माताजी म्हणजे आई कोण आहेत, हे सगळं दाखवण्यासाठी आम्ही एक कल्पना आली। ते कल्पनेसाठी आम्ही लहान मुलांसाठी ती वस्तू हे देखावे करून केलेले त्यावरची। म्हणजे आपल्या लेकरांना जास्तीत जास्त माहिती म्हणजे व्हावं जे की पुढची पिढी आली त्यांना माहिती पडावं की ही वस्तू काय, कसं आहे, काय नाही, त्याच्यासाठी हे सगळं आपण केलेलं आहे। म्हणजे आजकाल कसं लेकरांना जास्त मोबाईलशी कनेक्टेड झालेले आहेत, सगळ्या नवीन पिक्चर वगैरे माहित झाले, पण ते माहिती, पण आपल्या जे कल्चर आहेत हिंदू कल्चर त्या लोकांना काहीच माहिती नाहीये। तर त्या वस्तूसाठी आम्हाला एक मनात कल्पना आली, त्याच्यामुळे आम्ही हे सगळे वस्तू देखावे वगैरे केलेले आहेत। तर हे आपल्या गणेश मंडळाचा एक्झॅक्ट ऍड्रेस काय आहे? हे ऍड्रेस आहे पुरुषार्थी कॉलनी,
MF होंडाच्या समोर. अच्छा, चल, धन्यवाद.